आज आपण जर बघितलं तर विशेषतः बलात्काराच्या घटनांमध्ये मी सांगितलं 60 दिवसात निर्गतीचं जे प्रमाण आहे ते 94% आहे यावर्षी। म्हणजे आपण विचार करा आपण किती वाढ त्याची होत गेली आहे। तर आपण समजा 2020 साली 45% आपले प्रकरण हे 60 दिवसामध्ये आपण त्याची निर्गती करायचो आणि त्याची चार्जशीट दाखल व्हायची। ते आता 2024 साली 94% आपण पोहोचलो आहोत। पुढच्या वर्षी म्हणजे 2025 साली 99% पर्यंत आपण पोहोचू। क्वचितच एखादं प्रकरण असं राहील की ज्याच्यामध्ये काही गॅप्स असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी ते करता येणार नाही। अनेक महिलांवरच्या घटनांना प्रतिबंध करण्याकरता योजना आपण केल्या आहेत। त्यामध्ये पोलीस आयुक्तालय आणि अधीक्षक स्तरावर घटक प्रमुख स्तरावर आपण महिला सहाय्यता कक्षाची एक स्थापना केलेली आहे। म्हणजे खालच्या स्तरावर नाही, घटक प्रमुख जे आहेत त्या स्तरावर आपण ते केलेलं। आणि प्रत्येक पोलीस ठाण्याला म्हणजे सातत्याने मागणी येते की महिला पोलीस स्टेशन उघडा। आपण कॉन्शियस निर्णय घेतला, एक महिला पोलीस स्टेशन उघडायचं, तिथे 0चा FIR दाखल करायचा, तिथनं पोलीस स्टेशनला पाठवायचं, किंवा तिथेच जर प्रत्येक महिलांवरच्या गुन्ह्याची उलगडा करायचा असेल तर मग जॉग्राफिकल लोकेशनला कुठेही असतील तरी त्यांना तितक्या दूर त्या पोलीस स्टेशनला जावं लागेल। आणि म्हणून आपण मागच्या काळात कॉन्शियस निर्णय घेतला की प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महिला एक डेडिकेटेड असा सेल आपण तयार केलेला आहे। आणि कुठल्याही क्षणी महिला जर एखादी तक्रार नोंदवायला गेली तर महिला अधिकाऱ्यांनीच ती तक्रार नोंदवून घेतली पाहिजे, अशा प्रकारचा आपण निर्णय केलाय। तशा प्रकारची व्यवस्था ही आपण केलेली आहे। आणि यासोबत विशेष न्यायालय आपण काही कार्यरत केले आहेत। आता नुकतंच लक्षात आलं की कारण शेवटी महिलांवरचे विशेष न्यायालय जे आहेत हे डेझिग्नेट माननीय उच्च न्यायालय करतं। आता आपल्याकडे त्या न्यायालयातले न्यायाधीश बदली झाले, काही ठिकाणी रिटायर झाले, आणि त्यामुळे असं लक्षात आलं की मंजूर न्यायालयात मोठ्या प्रमाणात पण कार्यरत न्यायालय कमी आहेत। आणि म्हणून परवाच मी जी मुख्यमंत्री आणि मुख्य न्यायाधीश बैठक झाली त्या बैठकीत हा विषय फ्लॅग केला आणि मला माननीय मुख्य न्यायाधीशांनी त्या ठिकाणी आश्वस्त केलं की तात्काळ जेवढे महिलांच्या संदर्भात आणि पॉक्सोच्या संदर्भात जेवढे न्यायालय मंजूर आहेत ते सगळे न्यायालय कार्यरत होतील एवढं त्या ठिकाणी जे काही आपले जे जजेस आहेत अपॉइंट करायचे आहेत ते आम्ही तात्काळ अपॉइंट करू, अशा प्रकारे त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे। दुसरं आपण दामिनी पथक, निर्भया पथक, भरोसा सेल अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये सुरू केलेल्या आहेत, ज्यातनं अल्पवयीन मुलींना